तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व अनुदानित शाळांतील शिक्षकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शाळा बंद ठेवून सामूहिक रजा आंदोलन केलं। यावेळी BLOची कामे शिक्षकांकडून काढून घेण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी वर्ध्यात भव्य मोर्चा काढण्यात आला। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील शिक्षकांना गेल्या 12 वर्षांपासून सातत्याने मतदार यादी पुनर्निरीक्षणाच्या कामात गुंतवले जात आहे। सध्या सुरू असलेल्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन अर्थात SIR मोहिमेमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप त्यांनी केला। शिक्षकांना सर्व प्रकारच्या अशैक्षणिक कामांतून मुक्तता करून विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी पूर्ण वेळ उपलब्ध करून द्यावी अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। गुणवत्तेच्या नावाखाली शिक्षकांवर टीका केली जाते, मात्र त्यांना अध्यापनासाठी पुरेसा वेळ दिला जात नसल्याचेही त्यांनी सांगितले। याशिवाय सेवापूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन नोकरीत रुजू झालेल्या शिक्षकांना पुन्हा शिक्षक अभियोग्यता परीक्षेच्या नावाखाली वेठीस धरले जात असल्याचा आरोपही शिक्षक संघटनेने केला। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार घेत शिक्षकांना मानसिक त्रास दिला जात असल्याचेही आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे। सरकारने शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांची तातडीने दखल घेऊन त्यावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही शिक्षक संघटनांनी दिला। MCN न्यूज मराठीकरिता सचिन महाजन, वर्धा। उच्च माध्यमिक शाळांच्या शिक्षकांचा हा एक दिवसीय शाळा बंद आंदोलन आणि सर्व जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मोर्चे आणि आझाद मैदान मुंबई येथे 5 जिल्ह्यांचा त्या ठिकाणी धरणे आंदोलन एकत्रितरित्या राज्यव्यापी आंदोलन या ठिकाणी होत आहे। सर्व शिक्षकांच्या, विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या मागण्यांसाठी आंदोलन आहे, नुसतं शिक्षकांच्या मागण्यांसाठी नाही आहे। मराठी शाळा, ग्रामीण भागातल्या शाळा वाचवा, विद्यार्थ्यांना शिकू द्या आणि शिक्षकांना शिकवू द्या, यासाठी हे आंदोलन आहे, यासाठी हा मोर्चा आहे। कारण विद्यार्थ्यापासून दूर लोटण्याचं काम या शासनाकडून अशैक्षणिक कामे लादून रात्रंदिवस त्या शिक्षकाच्या मागे वेगवेगळी कामे लावून त्याला अध्यापन कार्यापासून दूर लोटत आणि परिणामी विद्यार्थ्यांचं, पालकांचं फार मोठं नुकसान होत आहे। हे आंदोलन विद्यार्थ्यांचं, पालकांचं आणि जन आंदोलन आहे, आणि नुसतं शिक्षकाचं आंदोलन नसून आणि यानंतर ह्या मागण्या ज्या आहे ह्या जर पूर्ण केल्या नाही तर यापुढे सर्व पालक आणि सगळे सरपंच आणि सर्व संघटनांना, सामाजिक संघटनांना घेऊन यापुढे यापेक्षाही तीव्र आंदोलन महाराष्ट्रभर करण्यात येईल। सर्व शिक्षक संघटनांच्या माध्यमातून मध्यवर्ती शिक्षक संघटना, शिक्षक समन्वय समिती, राज्य प्राथमिक शिक्षक समिती, प्रहार संघटना अशा वेगवेगळ्या निमाशी असो, परिषद असो, त्या माध्यमातून राज्य शासनाला अल्टिमेटम देऊन TETचं जे भूत महाराष्ट्राच्या सरकारच्या माध्यमातून शिक्षकांवर बसलेलं आहे आणि या TETच्या माध्यमातून केंद्र सरकारनं 23व्या कलमात दुरुस्ती न केल्यामुळे शिक्षकांवर अरिष्ट कोसळला आहे, त्याच्या विरोधात आणि BLOच्या माध्यमातून जे SIRच्या मुळे आज राज्यात शिक्षकांच्या आत्महत्या होत आहे, अशा परिस्थितीत अशैक्षणिक कामं बंद करावे, संच मान्य धोरण रद्द करावे, यासाठी वारंवार आवाहन करून शासन दुर्लक्षित करत आहे। आणि त्यामुळे राज्यातील सर्व शिक्षक संघटना, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक यांनी एकत्र येत आज हे आंदोलन पुकारलं आहे। शाळा बंद आंदोलन म्हणजे विद्यार्थ्यांचं नुकसान नव्हे तर एक दिवसाच्या आंदोलनाच्या माध्यमातून राज्य शासनानं आमच्या मागण्यांकडे लक्ष दिलं पाहिजे, अन्यथा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन लढण्याचा आमचा इरादा आहे, निश्चय आहे। परंतु राज्य शासन केवळ पालकांमध्ये आणि समाजामध्ये संभ्रम निर्माण करून शिक्षक आपल्या आर्थिक मागण्यासाठी लढत आहे अशी एक प्रकारची बदनामी करत आहे। ही आर्थिक मागणी नाही आहे, अशैक्षणिक कामे बंद केली पाहिजे, त्याचा परिणाम दैनंदिन अध्यापनावर होत आहे। पण राज्य शासनाला आमच्या मागण्यांचा कोणतीही सोयी सुचत नाही, म्हणून शासनाचा निषेध करून आज आम्ही आंदोलन करीत आहोत। धन्यवाद।